रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील विकासनगर येथील ममता मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. भाषेची मर्यादा ओलांडत हस्तकला आणि सांकेतिक भाषेच्या साइन लँग्वेजच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या बनवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. नमस्कार, माझं नाव आहे तेजश्री भूपतराव श्रीरेखम. मी ममता मूकबधिर विद्यालयातील वाचाओपचार तज्ञ आहे आणि आपण गेल्या 35 वर्षापासून ही शाळा मूकबधिर मुलांसाठी कार्यरत आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण विविध जणांना विविध ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेतो. जसं की आता जवळच रक्षाबंधन हा सण येत आहे, त्यानिमित्त सर्व कर्णबधिर मुलांकडून आपण राख्या तयार करून घेत आहे आणि त्यासोबतच दिवाळीला पणत्या, कंदील अशा पद्धतीचे विविध ऍक्टिव्हिटी आपण मुलांकडून करून घेतो. रक्षाबंधनाच्या अगोदर एक 10 ते 15 दिवसापासून आम्ही सर्व तयारी करतो त्या मुलांची आणि मण्या, मोती किंवा क्राफ्ट पेपर अशा सगळ्या विविध साध्या वस्तूपासून आपण राखी तयार करून त्यांना व्यवसाय शिक्षण शिकवण्यासाठी आपण त्यांच्याकडून छोटे छोटे शाळेतच स्टॉल पण लावून घेतो आणि विक्री कशी करायची, मग पैसे कसं घ्यायचे, पैसे कसं मोजायचे वगैरे त्याचं सगळं ट्रेनिंग आपण देतो. राख्या बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मण्या आहेत, परत मोती आहेत, कुंदन आहेत आणि त्याच्यापासून आपण क्विलिंगच्या राख्या तयार करतो. क्रोशापासून राख्या तयार केल्या, लोकराच्या पण राख्या पण आपण तयार करून घेतो मुलांकडून. अशा विविध प्रकारच्या राख्या आपण मुलांकडून तयार करून घेतो. सहभाग हा जवळपास वयाच्या 5व्या वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचा सहभाग असतो. पण वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यांच्याकडनं करून घेतो. जसं लहान मुलं आहेत त्यांना फक्त मण्या होता येतात, मग त्यांच्याकडनं मण्या होऊन घेतो. जे मोठे मुलं आहेत त्यांच्याकडनं कुंदन राखी करतो. त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांकडून लोकर जी आहे त्याच्यापासून लोकराची राखी तयार करून घेतो आपण. त्यांना असं आव्हान आहे की तुम्ही या आणि राख्या विकत घ्या आणि दिव्यांग मुलांच्या या कार्याला तुम्ही सपोर्ट करा.